तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये जे योजना दूत भरती निघणार आहे, जवळपास 50,000 जागा या योजना दूतांच्या निघणार आहेत. यासाठी कुठकुठल्या कागदपत्राची गरज भासणार आहेत, अटी शर्ती काय आहेत, वय काय लागणार आहेत, पात्रता काय असणार आहेत, तसेच कुठकुठले कामं या योजना दूत यांना करावं लागणार आहे, सविस्तर अशा या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. तर मित्रांनो, सुरू करूया. बघा मित्रांनो, हा जी आर डाउनलोड केल्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7 ऑगस्टचा जी आर आहे. प्रस्तावना काय आहे? महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष योजनेमार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भीय दिनांक 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांची निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर मित्रांनो, हा शासन निर्णय काय आहे बघूया. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासनाच्या निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. याबाबतची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे असेल. उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्थांपर्यंत नेमणे. कार्यक्रमाची ठळक रूपरेषा आहे. 1. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. 2 आहे, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक, म्हणजे ग्रामीण भागात एका ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत राहणार आहे. तसेच शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजनादूतची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 एवढा पगार मिळणार आहे, एवढे मानधन मिळणार आहे आणि त्यातच त्यांचा प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेशित असणार आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही, म्हणजे 6 महिन्यापुरतंच हा करार असणार आहे. 3. मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठीचे पात्रतेचे निकष काय असणार आहे? योजनादूतासाठी त्याचे वय जे असणार आहे ते 18 ते 35 वयोगटाच्या आत असलं पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता आहे, कुठल्याही शाखेचा किमान पदवीधर असणार पाहिजे, म्हणजे कमीत कमी पदवीधर पाहिजे आणि संगणकाचं त्याला ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. हे ते पात्रतेचे निकष आहे. काय निकष आहे? एक, त्याचे वय हे 18 ते 35 या वयोगटात पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे किमान तो पदवीधर पाहिजे. संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे. त्यानंतर तो महाराष्ट्राचा अधिवास असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे जे बँक खाते आहे ते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजे संलग्न असणं आवश्यक आहे. त्यानंतर योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे. तर योजनादूत जी निवड होणार आहे त्यासाठी उमेदवारांनी कुठकुठले कागदपत्रे सादर करायचे आहे. एक, विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्या ऑनलाईन अर्जाची प्रत, त्यानंतर आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुराव्यादाखल कागदपत्र किंवा प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर अधिवास दाखला, सक्षम यंत्रणेने दिलेला अधिवासाचा दाखला पाहिजे. वैयक्तिक बँक खात्याचे तपशील पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. त्यानंतर हमीपत्र पाहिजे. ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र पाहिजे. मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया अशा प्रकारे होणार आहे. एक, उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदर छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषावर करण्यात येईल. 3, ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक वयोमर्यादा, मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनेची माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील. 5, जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. 6, मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. 6, निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे. कुठकुठले कार्य करायचे आहे सिलेक्शन झाल्यानंतर? योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील. 2, प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले कामे पार पाडणे यांच्यावर बंधनकारक राहतील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणेशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती देईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल सादर करून तो ऑनलाईन अपलोड करतील. म्हणजे दिवसभरात जे त्यांनी कामं केले आहे त्याचा एक अहवाल तयार करतील आणि तो त्यांना ऑनलाईन अपलोड करावा लागेल. योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारी मुक्त करण्यात येईल. म्हणजे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन, त्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन, स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य काम जर केले तर त्यांचा जो करार आहे तो संपुष्टात येणार आहे आणि त्यांना जबाबदारी मुक्त करण्यात येईल. मग त्यांना कामावर काढून टाकण्यात येईल. योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना माननीय राहणार नाही. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन मिळणार नाही.
तसे मित्रांनो हे जिल्हाधिकाऱ्यांसाठी जे जबाबदारी आहे त्यांच्या. मित्रांनो हा GR तुम्ही डाउनलोड करू शकतात. GR या वेबसाईटवर जा, www.maharashtra.gov.in या वेबसाईट गेल्यानंतर हा जो संकेतस्थळ आहे हा टाका, तिथून तुम्हाला हा GR डाउनलोड करता येईल. GR एकदा वाचून घ्या, नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. अजून कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पोर्टल आलेलं नाही. जेव्हा ऑनलाईन पोर्टल येईल त्यावेळी आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल कशा प्रकारे फॉर्म भरायचा. तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जो GR होता, जी पद भरती निघणार आहे त्या संदर्भात माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.